हे गाईज गुड मॉर्निंग. गुंजन बघा सकाळी सकाळी पाणी भरत होता. टाकी संपली होती आमची. मालो बिल्डिंगच्या खाली डायरेक्ट. हे दोन बुरुटे पा कसे बघताय वरून. एकदम ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागते मित्रांनो. सर्व तुम्हाला माहिती, पाणी गेली लाईट गेलं समजून घ्यावं लागतं. ऑप्शन नाही राहत त्या गोष्टीला काही. बॅचलर लाईफ मध्ये खूप आठवणी असतात मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे. एकच बादली पाणी होती आज. घेतली आंघोळ करून निघालो मग ऑफिसला जायला. चकाचक दिसतोय का नाही तुमचा भाऊ सांगा. निघालो मग ऑफिसला जायला. आलो ऑफिसला, काम वगैरे केलं. काम पेंडिंग होतं जरा. मग काय जेवणाचा टाइम झाला होता. निघालो मग जेवायला जायला. गौरव भाऊ आले होते आपल्या नाशिकला सटाण्यावरून. तुम्हाला माहिती असेल गौरव भाऊ. जाता आता पूर्ण पॅन्ट झाली. पॅन्ट वगैरे चेंज केली. चला म्हटलं उसाचा रस वगैरे पिऊ. गौरव रस पेलाय म्हटलं माय. उसाचा रस पिला. आलो तिथे नेमकं मित्र भेटले आपले जुने रूममेट पीजीवरचे. लहान लहान मुलं आहेत 11वी-12वीचे ग्रॅव्हिटी क्लासचे. गप्पा वगैरे केल्या, हसी मजाक केली. त्यांना जरा चांगलं मार्गदर्शन दिलं. चला म्हटलं येतो म्हटलं, अभ्यास वगैरे करा. रूमला आलो. चला म्हटलं टेरेसवर बसू. आलो टेरेसवर. मग मस्त वातावरण होतं. वारा चालू होता, वादळ चालू होतं. काळा कावळा पा कशी व्हिडिओ काढतोय मेंटल. मग काय वातावरणाची मजा घेतली. संध्याकाळची वेळ झाली. निघालो मग. गौरव म्हणे मेडिकलवर गे म्हणे. म्हटलं चाल भाऊ, त्याला ऍसिडिटी झाली होती. हे काय ते काय काही बी खात बसतो. म्हटलं चाल भाऊ लवकर. कावळा होता आमच्यासोबत. कावळ्याला बोललो गाडी काढ, दुर्गा कॅफेवर घे म्हटलं गाडी. कॉफी वगैरे पिऊ. वातावरण मस्त होतं. पाऊसच पडला होता. उद्या म्हटलं काही गरम गरम. आलो गाडी लावू म्हटलं पार्किंगला. पार्किंगमध्ये पुरा चिखल होता. गाडी लावायची कुठे म्हटलं आता. मारला ना मग तुमच्या भावाने टन. मग काय तुमच्या भावाने ट्रॅफिकच जाम केली होती. आलो मग वरती. कॉफी ऑर्डर केली. कॉफी आली. कॉफी तर एक नंबर आहे, तुम्हाला माहिती मित्रांनो, दुर्गा कॅफेची. गौरव भाऊनी वडापाव सुद्धा ऑर्डर केलेला होता मित्रांनो. ऍसिडिटीची गोळी घ्यायची आणि वडापाव खायचा. वारे वा. चला भाऊ आता निघू म्हटलं. भरपूर एन्जॉय झाला तुमचा. वातावरणाची मजा घेतली. सगळं झालं म्हटलं. चला आता रूमवर जाऊ. गोदड्या पांघरून झोपून घेऊ म्हटलं. फार थंडी म्हटलं बाहेर. चला बाय. काय जसंच प्रेम असू द्या.